Good morning, student. Today we learn about the gender violence against women and the crimes against women in India. These two parts we learn in this lecture. So we start with first gender violence against the woman. All over the global violence and discrimination against women and girls violate their human rights and severely compromise young people's sexual and reproductive health. Harmful practices and including female genetic cutting and femicide, gender-based violence and early marriage damage girls' physical being and self-worth by the reinforcing gender-based marginalization and inequality. Gender inequality and base prevail cultural worldwide, preventing women and girls from fully realizing their rights to प्रोडक्टिव्ह हेल्थ अँड इक्वॅलिटी. जेंडर व्हायलन्स अगेन्स्ट वुमन म्हणजेच काय तर महिलांवर लैंगिक होणारे अत्याचार हे आपल्याला इंडियामध्ये आता कमी प्रमाणात दिसत, परंतु पहिले सुरुवातीला मोठ्या प्रमाणात हे महिलांवर लैंगिक अत्याचार हे होताना आपल्याला दिसून येत होते. त्यामध्ये अर्ली मॅरेज म्हणजे लवकर बालविवाह असेल किंवा इतर ज्या काही हेल्थकेअर फॅसिलिटी असेल त्याच्यामध्ये काही अत्याचार होत असतील किंवा जेंडर इनइक्वॅलिटी असेल, अशा प्रकारचे जे काही महिलांवर अत्याचार होत होते त्यालाच आपण जेंडर व्हायलन्स अगेन्स्ट वुमन असं म्हटलं जायचं. त्यामध्ये त्यांच्या हेल्थबद्दल असतील किंवा इनइक्वॅलिटीबद्दल असतील किंवा इतर ज्या काही त्यांच्यावर अर्ली मॅरेज असेल, अशा प्रकारचे जे काही त्यांच्यावर अत्याचार पूर्वीच्या काळात आपल्या इंडियामध्ये महिलांवर होताना दिसून येत असत. Violence against women was become prominent topics of the discussion in India in recent year. Politicians and media have placed great focus on the issue due to the continuously increasing trend during 2008 to 12. म्हणजेच आपल्याला सध्याच्या काळात देखील जेंडर व्हायलन्स वुमन व्हायलन्सच्या अगेन्स्ट आपल्याला मोठ्या प्रमाणात डिस्कशन होतानाही दिसत आहे. या टॉपिकवरती आपल्याला मोठ्या प्रमाणात इंडियामध्ये डिस्कशन होताना दिसत आहे, कारण पॉलिटिकल पार्टीज असतील किंवा मीडिया असेल हे अशा प्रकारच्या प्रॉब्लेमवरती फोकस करताना आपल्याला दिसून येत आहेत. कारण अशा प्रकारचे फोकस हे आपल्याला मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून येत आहेत. प्रॉब्लेम हे आपल्याला मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत 2008 ते 2012 यामध्ये आपल्याला अशा प्रकारे प्रॉब्लेम वाढताना दिसत आहेत. त्यामुळे त्याच्यावर मीडिया असेल किंवा पॉलिटिशियन असतील हे अशा प्रकारच्या प्रॉब्लेमवरती फोकस करताना आपल्याला दिसून येतात. अकॉर्डिंग टू नॅशनल क्राईम रेकॉर्ड Bureau of India reported incident of crime against women increased 6.4% during 2012. The crime against women is committed every 3 minutes. In 2012, there were 244,270 reported incident of crime against women, while in 2011 there were 228,650 reported incident of women living in India. Of the women living in India, 7.5% live in West Bengal, where 12.7% of the total reported crime against the women occur. Andhra is a home 7.3% of Indian females population and account of 11.5% of the total reported crime against women. म्हणजेच इंडियाच्या नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या मतानुसार 2012मध्ये त्यांना क्राईम अगेन्स्ट वुमन हे जास्तीत जास्त प्रमाणात वाढलेले दिसले. त्यामुळे त्यामध्ये त्यांना 6.4% त्यांना वाढलेले दिसले. ते म्हणजेच प्रत्येक 3 मिनिटाला तिथे एक क्राईम घडतो असं त्यांचं रिपोर्टनुसार आपल्याला इन्फॉर्मेशन मिळत आहे. तर 2012मध्ये रिपोर्टेड झालेले क्राईम हे 2,44,270 इथपर्यंत आपल्याला क्राईमचा रेकॉर्ड गेलेला दिसून येतो 2012मध्ये. तोच आपल्याला 2011मध्ये 2,28,750 इथपर्यंत आपल्याला रिपोर्ट झालेले दिसून येतात 2011मध्ये. परंतु 2012मध्ये त्याच्यामध्ये 6.4% वाढ होऊन त्यामध्ये 2,44,000पर्यंत गेलेले आपल्याला आकडेवारी दिसून येते. त्याचबरोबर आपल्याला इंडियाची पूर्ण वुमन लिव्हिंग इन इंडिया म्हणजेच इंडियामध्ये राहणारे वुमनची पैकी 7.5% वुमन या आपल्याला वेस्ट बंगालमध्ये आढळून येतात आणि त्या ठिकाणी जे रिपोर्टेड झालेले क्राईम आहेत ते आपल्याला 12.7% इथपर्यंत आपल्याला क्राईम रिपोर्टेड झालेले दिसून येतात. त्याचबरोबर आंध्र प्रदेशमध्ये 7.3% वुमन या इंडियाच्या पॉप्युलेशनपैकी 7.3% वुमन या आपल्याला आंध्रामध्ये आढळून येतात. त्यामध्ये तिकडे 11.5% जे टोटल आपल्याला क्राईम रिपोर्ट झालेले दिसून येतात. म्हणजेच आंध्र आणि वेस्ट बंगाल या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात क्राईम रिपोर्ट झालेले दिसून येतात.
म्हणजेच अशा प्रकारे आपल्याला जेंडर व्हायलन्स अगेन्स्ट वुमन म्हणजेच महिलांच्या विरोधात लैंगिक अत्याचार हे आपल्याला अशा प्रमाणात इकडे आपल्याला आढळून यायचे पूर्वीच्या काळात. ते आता आपल्याला ही आकडेवारी आपल्याला दिलेली आहे. नेक्स्ट पार्ट इज क्राईम अगेन्स्ट वुमन इन इंडिया. म्हणजेच महिलांच्या विरोधात कोणकोणते आपल्याला क्राईम झालेले दिसून येतात ते आपल्याला पुढे दिलेले आहे. द नंबर ऑफ व्हायलंट क्राईम इन इंडिया इस्पेशली दोज अगेन्स्ट द वुमन इन्क्लुडिंग रेप दॅट आर रिपोर्टेड इन ऑफिशियल स्टॅटिस्टिक्स are increasing in each passing year. The violence stress within the milieu of steady economic growth and increase inequality between the rich and poor people in Indian society. म्हणजेच नंबर ऑफ व्हायलंट म्हणजेच क्राईमचे व्हायलंट जे काय इस्पेशली वुमन अगेन्स्ट वुमनच्या अगेन्स्ट जे काही व्हायलन्स क्रिएट केले जातात किंवा जे काही क्राईम नोट केले जातात इन्क्लुडिंग रेपचा इन्क्लूड करून देखील जे काही रिपोर्ट केले जातात ते ऑफिशियल स्टॅटिस्टिक्सनुसार आपल्याला प्रत्येक वर्षाच्यानुसार आपल्याला ते वाढताना दिसून येतात. म्हणजेच प्रत्येक दरवर्षी आपल्याला ह्या रेट क्राईम अगेन्स्ट वुमन्स हा आपल्याला दर वर्षाप्रमाणे वाढताना प्रत्येक वर्षी हा वाढताना दिसत आहे. हा रेट स्थिर इकॉनॉमीच्या जसजशी इकॉनॉमी वाढत जाते तसतसं आपल्याला हा रेट देखील आपल्याला हळूहळू वाढताना दिसून येतो आहे. त्याचबरोबर पुअर आणि रिच पीपलमध्ये जो काही आपल्याला इनइक्वॅलिटी दिसून येते हे देखील आपल्याला वुमन अगेन्स्ट क्राईमचा एक पार्ट आहे. म्हणजे त्याच्या जो गॅप आहे किंवा इनइक्वॅलिटी आहे ती वाढत चालल्यामुळे देखील आपल्याला वुमनच्या अगेन्स्ट क्राईम वाढताना दिसून येतात. In 2012, the crime against women reported by the official statistics increased by 24% compared to those रिपोर्टेड इन 2008. म्हणजे 2012मध्ये क्राईम जे काही रिपोर्ट झालेले आहेत रिपोर्ट झालेली ऑफिशियल स्टॅटिस्टिक आहे त्याच्यानुसार 24.7% आपल्याला वाढलेलं दिसतं रादर दॅन 2008. म्हणजे 2000ची आणि 8 आणि 2012ची कंपॅरिझन केली तर आपल्याला 2012मध्ये 24.7% आपल्याला हे क्राईम वाढलेले दिसतात. Out of 28 states, 10 states reported more than 10,000 cases in crime against the women in 2011, putting test with both high and low HDI ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स अँड लिटरसी रेट इन द लिस्ट. आपल्याला 28 राज्यांपैकी 10 राज्यांमध्ये आपल्याला हा क्राईम अगेन्स्ट वुमन म्हणजे महिलांच्या विरोधात झालेले जे काही गुन्हे आहेत ते आपल्याला 10,000पर्यंत रिपोर्ट झालेले दिसून येतात 10 स्टेटमध्ये. म्हणजे 28पैकी 10 स्टेटमध्ये आपल्याला हे 10,000पर्यंत रेकॉर्ड केलेला दिसून येतो. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने महिलांवर इंडियामध्ये अत्याचार होत असतात. ते आपल्याला क्राईम अगेन्स्ट वुमनचे वेगवेगळे आपल्याला टाईप्स जे आहेत म्हणजेच क्राईम कशा पद्धतीने होतो त्याचे वेगवेगळे टाईप्स आपल्याला दिलेले आहेत. म्हणजे कोणकोणते क्राईम महिलांच्या विरोधात होतात ते आपल्याला पुढे दिलेले आहेत. आपण वन बाय वन पाहणार आहोत. फर्स्ट इज डवरी डेट. डवरी डेट इज मर्डर ऑर सुसाईड ऑफ द मॅरिड वुमन कॉज बाय द डिस्प्यूट ओव्हर हिज डवरी or dowry. In some cases, husband and in law will be attempt export a greater dowry through continuous harassment and tortures which sometimes result in the wife committed suicide. The majority of these suicide are done through hanging, poisoning or self immolation. When the dowry death is done by setting a woman on the fire, it is called as breed burning. Breed burning murder is often set up to appear to suicide or accident. Dowry is illegal in India, but it is still common practices in give expensive gift to the groom and his relatives at the wedding with the होस्टेड बाय द फॅमिली ऑफ ब्रीडर. म्हणजे डवरी डेट म्हणजेच काय तर हुंडाबळी आपल्याला आता कमी प्रमाणात दिसून येतात पण पूर्वीच्या काळात आपल्याला हुंडाबळी हे मोठ्या प्रमाणात दिसून यायचे. म्हणजे हुंडाबळी म्हणजेच काय तर एखाद्या महिलेने हुंडा दिला नाही तर तिला टॉर्चर करून तिला आत्महत्या करण्यास भाग पाडणे किंवा तिला मारून टाकणे म्हणजेच आपण त्याला हुंडाबळी असं म्हटलं जातं. काही केसमध्ये असं होतं की त्या महिलेचा हजबंड असतो किंवा ते फॅमिलियर असतात त्या हजबंडचे ते तिच्यावर कंटिन्युअस त्याच्यावर हॅरेसमेंट करत असतात किंवा तिच्यावर फोर्स करत असतात हुंडाबळीसाठी किंवा तिच्यावर अत्याचार करत असतात. त्याच्यामुळे देखील ती महिला जी असते ती आपली सुसाईड करून घेत असते किंवा ती सुसाईड करत असते. त्यालाच आपण हुंडाबळी असं म्हटलं जातं. मेजॉरिटी अशा प्रकारचे जे हुंडाबळी असतात ते मेजॉरिटी पास लावून म्हणजेच फाशी घेऊन होतात किंवा पॉयझन घेऊन होतात किंवा स्वतःचं आत्मदहन करून घेऊन होत असतात. जर एखाद्या वेळेला त्या महिलेला आगीमध्ये फायरमध्ये ढकलून जर तिचा मर्डर करण्यात आला तर त्याला ब्रीड बर्निंग असं म्हटलं जातं. ब्रीड बर्निंग म्हणजेच काय तर
त्याला आपण सुसाईड किंवा ॲक्सिडेंट असं म्हणून त्याला म्हटलं जातं. म्हणजे ब्रीड बर्निंग म्हणजेच काय तर एखाद्या महिलेला हुंडा देत नाही म्हणून त्याच्या घरचे तिला आगीमध्ये डिरेक्टली टाकतात. त्यामुळे तिला त्या आगीमध्ये तिला टाकलं जातं. त्यालाच आपण ब्रीड बर्निंग असं म्हटलं जातं. हुंडा देणं हे आपल्या इंडियामध्ये आता परमिशन नाही, म्हणजे त्याला इल्लीगल मानलं जातं. तरी पण काही ठिकाणी आपल्याला हे अशी प्रॅक्टिसेस केली म्हणजे हुंडा घेतलेला दिसून येतो. हुंडा देणे म्हणजेच काय तर एखाद्या लग्नाच्या वेळेला मुलीकडच्या व्यक्तीने मुलाकडच्या व्यक्तीला काही ना काहीतरी महागडे गिफ्ट देणं किंवा पैसे असतील किंवा महागडे काही वस्तू असतील त्याच्या मुलीच्या घरच्यांनी मुलाकडच्या घरच्यांना देणं, त्याला आपण हुंडा देणं असं म्हटलं जातं. परंतु काही महिला या देत नसतात. अशावेळी त्यांचा हॅरेसमेंट करून त्यांना आत्महत्याच करण्यास भाग पाडलं जातं किंवा त्यांना मारून टाकलं जातं. त्याला आपण हुंडाबळी असं म्हटलं जातं. Women are not always only primary victim of dowry death. In some cases, children are also killed alongside their mothers. In eastern India, on 13 January 2012, for example, the woman and her 1-year-old child was burned alive for dowry. Incident of dowry death was decreased 4.5% from 2011 to 2020. म्हणजेच फक्त महिलाची आपल्याला हुंडाबळी गेलेला दिसत नाही, तर काही वेळेला महिलांबरोबर त्यांचा मुलं जी असतील त्यांना देखील हुंडाबळीमध्ये म्हणजेच मारून टाकलं जातं. त्यांना महिला ती हुंडा देत नसेल त्या व्यक्तीला, तर तो व्यक्ती अशा तिच्या मुलांना देखील मारून टाकलं जातं. फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर ईस्टर्न इंडियामध्ये 2014मध्ये जानेवारी 2014ला अशी केस झालेली होती की ती महिला हुंडा देत नव्हती म्हणून त्याच्या 1 वर्षाच्या मुलासहित तिला मारून टाकलं होतं. अशा पद्धतीच्या केस देखील मुलांना देखील हुंडाबळी म्हणून हुंडाबळी व्हावं लागायचं. अशा केसेस या व्हायच्या. परंतु आता 2011 ते 12 यामध्ये 4.5%ने आपल्याला कमी झालेला दिसतात. हुंडाबळीची संख्या आपल्याला 4.5%ने कमी झालेली दिसून आली 2011 आणि 12मध्ये. नेक्स्ट इज हॉनर किलिंग. The honor killing is a murder of family member who has been considered to have brought dishonor and shame upon the family. Examples for reasons for honor killing include the refuse to enter an arranged marriage, committed adultery, choosing a partner at the family that family disapproves of, and becoming a victim of rape. Honor killing are rooted traditions and cannot be justified by any major world religion. पुढचा क्राईम आहे तो म्हणजे हॉनर किलिंग. हॉनर किलिंग म्हणजेच काय तर एखाद्या फॅमिली मेंबरला मारून टाकलं जायचं, कारण की त्या व्यक्तीपासून फॅमिलीची जी काही फॅमिलीचा अपमान होईल किंवा फॅमिलीला लाज वाटेल अशा प्रकारचं कृत्य हे त्याच्याकडून व्हायचं. अशा प्रकारचे जे काही व्यक्तीला मारून टाकलं जायचं, ती फिमेल असेल मेल असेल, तर अशा व्यक्तीला त्या किलिंगला आपण हॉनर किलिंग असं म्हटलं जातं. अशा प्रकारची कारणं कोणती आहेत तर त्याच्यामध्ये पहिलं कारण आहे ते म्हणजे एखाद्या व्यक्तीने अरेंज मॅरेजला नकार दिला तर तिला मारून टाकलं जायचं, किंवा मुलगी असेल किंवा मुलगा असो, तिने अरेंज मॅरेजला नकार दिला तर तिला मारून टाकलं जायचं. किंवा स्वतःने पार्टनर निवडला, लग्नासाठी स्वतः पार्टनर निवडला पण फॅमिली त्याच्यासाठी तयार नसेल, डिसअप्रूव्ह असेल, तरी तिला मारून टाकलं जायचं. किंवा एखादी व्यक्ती रेपचा विक्टीम झाला असेल, म्हणजे तिच्यावर रेप झाला असेल, व्यक्ती ते महिलेवर असेल किंवा पुरुषाचा असेल रेप झाला असेल, तर तरी तिला फॅमिलीच्या शेम येते म्हणून तिला मारून टाकायचं. अशा प्रकारचे हॉनर किलिंग हे इंडियामध्ये पहिले होत असायचे. द मोस्ट प्रॉमिनंट एरिया व्हेअर द हॉनर किलिंग अकर इन इंडिया, the northern region. Honor killing are especially seen in Punjab, Haryana, Bihar, Uttar Pradesh, Rajasthan, Jharkhand, Himachal Pradesh and Madhya Pradesh. Honor killing was notable increase in some Indian state which has been led a Supreme Court of India in June 2010, issuing notice to both Indian central government and 6 states to take up preventive measures against the honor killing. म्हणजेच आपल्याला हॉनर किलिंगसाठी मोस्ट प्रिव्हेंट एरिया म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात हॉनर किलिंग हे होताना दिसतं. अशा प्रकारची कोणती स्टेट आहेत तर त्यामध्ये पंजाब असेल, हरियाणा असेल, बिहार असेल, उत्तर प्रदेश असेल, राजस्थान असेल, झारखंड असेल किंवा हिमाचल प्रदेश असेल, मध्य प्रदेश असेल, अशा प्रकारची जी स्टेट आहे त्या ठिकाणी आपल्याला म्हणजेच नॉर्थर्न रिजनमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात हॉनर किलिंग होताना दिसून येतं.
अशा प्रकारचं हॉनर किलिंग हे वाढताना दिसून नोटेबल सुप्रीम कोर्टाने नोटेबल करून 2010मध्ये जून 2010मध्ये नोटीस इश्यू केली होती सेंट्रल गव्हर्नमेंटला. त्याचबरोबर त्या 6 स्टेटला नोटीस सुप्रीम कोर्टने काढली होती की याच्यावर काहीतरी प्रिव्हेंट आपण उपाय असा केला पाहिजे. त्याच्यासाठी सुप्रीम कोर्टाने नोटीस देखील काढली होती जेणेकरून हॉनर किलिंग हे थांबू शकेल. त्याच्यासाठी सुप्रीम कोर्टाने देखील प्रयत्न केलेले आपल्याला दिसून येतात. नेक्स्ट इज फिमेल फेटिसाइड. Female feticide is the elected abortion of fetus because it is a female. Female feticide occur when the family has strong preference for the son over the daughters, which is common culture theme in India. Modern medical technology has allowed for the gender of children to be determined while the children is still fetus. Once these modern prenatal diagnostic techniques determine the gender of the fetus. Families then are able to decide if they would like to abort based on the gender. If they decide to abort the fetus after the discovering it is female, they are committed female feticide. फिमेल फेटिसाईड म्हणजेच काय तर स्त्री भ्रूण हत्या. जेव्हा एखादी मुलगी गर्भामध्ये वाढत असते आणि ते आपल्याला समजतं तेव्हा तिचं ॲबॉर्शन केलं जातं, त्यालाच आपण फिमेल फेटिसाईड असं म्हटलं जातं. हे अशा फिमेल फेटिसाईड म्हणजे स्त्री भ्रूण हत्या कधी होत असते तर फॅमिलीचा स्ट्रॉंग प्रेफरन्स असतो की एखाद्या त्याला मुलगाचा असतो, फॅमिलीचा प्रेफरन्स असतो की मुलीपेक्षा त्यांना मुलगा हवा असतो. अशा पद्धतीची जेव्हा सिच्युएशन असते तेव्हा आपल्याला अशा प्रकारची स्त्री भ्रूण हत्या झालेली मोठ्या प्रमाणात दिसून येते. कारण आपल्या इंडियामध्ये कल्चरच असं आहे की आपल्याला मुलीपेक्षा मुलाला जास्त महत्त्व दिलं जातं. त्यामुळे प्रत्येक फॅमिलीचा एक्सपेक्टेशन असतात किंवा प्रेफरन्स असतो मुलाला. मॉडर्न मेडिकल टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपण आयडेंटिफाय करू शकतो की जेंडर फेटिसाईड म्हणजे गर्भधारणा झाल्याच्या नंतर आपण आयडेंटिफाय करू शकतो की हे कोणत्या प्रकारचं जेंडर आहे, मुलगा आहे की मुलगी आहे गर्भामध्ये, आपण आयडेंटिफाय करून त्याच्यानंतर एकदा त्या समजल्याच्या नंतर फॅमिली डिसाईड करायची की गर्भ वाढवायचं की नाही हे डिसाईड करून जर ती गर्भामध्ये मुलगी असेल असं जर समजलं त्याच्यानंतर तिचं जे ॲबॉर्शन केलं जायचं त्यालाच आपण फिमेल फेटिसाईड असं म्हटलं जायचं. इंडियामध्ये सुरुवातीला अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात फेटिसाईड आपल्याला आढळून येतात, परंतु आता त्याच्यावरती इंडियन गव्हर्नमेंटने रूल केलेला असून अशा प्रकारची चाचणी करायला परमिशन बंदी केलेली आहे. म्हणजे अशा प्रकारचं चाचणी आता करू शकत नाही टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून. अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात वाढ म्हणजे स्त्री भ्रूण हत्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून आल्यामुळे इंडियन गव्हर्नमेंटने आता त्याच्यावर बॅन केलेलं आहे, जेणेकरून अशा प्रकारची स्त्री भ्रूण हत्या आपल्याला कमी करता येईल. त्याच्यासाठी इंडियन गव्हर्नमेंटने आता स्त्री भ्रूण हत्येचा कायदा काढून त्याच्यावरती गर्भधारणा झाल्याच्या नंतर त्याची चाचणी करण्यासाठी बंदी आणलेली आहे. नेक्स्ट इज सेक्स सिलेक्टिव्ह ॲबॉर्शन. सेक्स सिलेक्टिव्ह ॲबॉर्शन हॅज टोटली अप्रॉक्सिमेटली 4.2 to 12.1 million from 1980s to 2010. There was a great increase in the number of sex selective abortion in 1990s, then 2000. Poorer families are responsible for the higher proportions of abortion than wealthier families. Significantly more abortion occur in rural area versus urban area where the first child is female. सेक्स सिलेक्टिव्ह ॲबॉर्शन हे आपल्याला 1980 ते 2010मध्ये आपल्याला 4.2 ते 12.1 पर्यंत आपल्याला मिलियन इथपर्यंत आपल्याला झालेलं दिसून येतं. सेक्स सिलेक्टिव्ह ॲबॉर्शन म्हणजेच काय तर पहिली मुलगी असल्याच्यानंतर दुसरी मुलगी गर्भधारणा झाल्याच्यानंतर ही मुलगी जर असेल तर तिला तिचं ॲबॉर्शन केलं जायचं, तिलाच आपण सेक्स सिलेक्टिव्ह ॲबॉर्शन असं म्हटलं जातं. अशा प्रकारचं आपल्याला ग्रेटर इन्क्रीज नंबर सेक्स सिलेक्टिव्ह ॲबॉर्शनचा आपल्याला नंबर हे जास्तीत जास्त 2090 ते 2002 या काळामध्ये आपल्याला जास्त दिसून आले. त्यामध्ये रादर दॅन एज्युकेटेड किंवा वेल्थियर फॅमिलीपेक्षा आपल्याला पुअर फॅमिलीमध्ये अशा प्रकारचं ॲबॉर्शन झालेलं मोठ्या प्रमाणात दिसून येते. त्याचबरोबर अर्बन एरियापेक्षा रुरल एरियामध्ये अशा प्रकारचं ॲबॉर्शन हे आपल्याला दिसून येतं. तर अशा प्रकारचं ॲबॉर्शन केवळ केलं जातं तर जेव्हा पहिली मुलगी असते आणि दुसरी मुलगी गर्भधारणा झाल्याच्यानंतर ती मुलगी जर असेल तर त्यावेळी ॲबॉर्शन केलं जातं, त्यालाच आपण सेक्स सिलेक्टिव्ह ॲबॉर्शन असं म्हटलं जातं. सेक्स सिलेक्टिव्ह ॲबॉर्शन येट अनदर मेजर डिस्ट्रिक्ट ऑफ जेंडर इनइक्वेलिटी ॲज fuels human trafficking and demographic imbalance and sexual एक्सप्लॉयटेशन. सेक्स सिलेक्टिव्ह ॲबॉर्शन हे देखील आपल्याला महत्त्वाचं कारण ठरू शकतं की जेंडर इनइक्वॅलिटीसाठी हे आपल्याला मोठ्या प्रमाणात कारण ठरू शकतं.
जर सेक्स सिलेक्टिव्ह ॲबॉर्शन हे आपल्याला कमी करता आलं नाही किंवा थांबलं नाही तर आपल्याला जेंडर इनइक्वॅलिटीसाठी हे कारण हे मुख्य कारण ठरू शकतं. अशा प्रकारचे वेगवेगळे जे क्राईम दिलेले आहेत ते वुमन अगेन्स्ट क्राईममध्ये आपल्याला म्हणजेच महिलांच्या विरोधात आपल्याला क्राईम झालेले दिसून येतात. म्हणजेच अशा प्रकारचे वेगवेगळे क्राईम आहेत. त्यामध्ये पहिला आहे तो म्हणजे डवरी डेथ आहे. त्याच्यानंतर हॉनर किलिंग असेल किंवा फिमेल फेटिसाईड असेल किंवा त्याचबरोबर सेक्स सिलेक्टिव्ह ॲबॉर्शन असेल. अशा प्रकारचे जे वेगवेगळे गुन्हे आहेत ते आपल्याला महिलांच्या विरोधात झालेले दिसून येतात इंडियामध्ये. परंतु याचे प्रमाण आता मोठ्या प्रमाणात आपल्याला पूर्वीपेक्षा आपल्याला कमी झालेलं दिसून येतं आहे.